आपण भेटूया एकदा. यापूर्वी आपण सामान्य अध्ययन पेपर 4 जो आहे त्यामधील आपण समग्र लक्षी अर्थशास्त्र पाहिलं होतं. ह्या वेळात आपण त्यातला सेकंड पार्ट बघूया, तो म्हणजेच इंडियन इकॉनॉमी. बघा आपल्याला दिसतंय इंडियन इकॉनॉमी है ना. हा आपण इंडियन इकॉनॉमीचा पार्ट बघूया. मित्रांनो, इंडियन इकॉनॉमीचा जो हा पार्ट इथे दिलेला आहे याचे मी 2 भाग केलेले आहेत, कारण की एक सांगोपांग चर्चा व्हावी. यापूर्वी समग्र लक्षी अर्थशास्त्र जे आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स त्यावर पाहिलेलं आहे आपण डिटेलमध्ये. तुम्ही व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल, तुम्हाला समजलं असेल. काही जर थोडंसं डाऊटफुल वगैरे असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. त्यामध्ये मी सविस्तर चर्चा केलेली आहे की जे काही विषय दिलेले आहेत ते विषयांचा अभ्यास कसा करायचा. मित्रांनो, सिलेबस खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याला वारंवार समजून घ्यायचं. नाही समजलं सिलेबस तर गोंधळ होतो, हे डोक्यात फिट ठेवा. सिलेबस समजणे म्हणजे आपल्या यशाची 50% पायऱ्या चढल्याची पावतीच आहे. ठीक आहे, चला बघूया याच्यामध्ये काय आहे ना. आपण दरवेळेस आपण कंपॅरिझन करतो, बघूया कंपॅरिझन काय आहे ते. बघा इथे इंडियन इकॉनॉमी रिशफल्ड डिव्हिजन असा शब्द मी वापरलेला आहे. इथे पूर्ण रिशफल्ड करण्यात आलेला आहे. काय काय करण्यात आलेलं आहे बघूया है ना. तर आपल्याला असं दिसतंय 2.1 है ना, इंडियन इकॉनॉमी ओव्हरव्ह्यू आपल्याला दिसतंय. भारतीय अर्थव्यवस्था एक आढावा घेतलेला आहे इथे. हा रिस्ट्रक्चर्ड झालेला आहे असं दिलेलं आहे आणि काही पॉइंट्स ऍडेड केलेले आहेत. 2.2 आहे इंडियन ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. इंडियन ऍग्रिकल्चर आणि रूरल डेव्हलपमेंट मध्ये त्यांनी घेतलेल्या ओल्ड याच्यातून घेतलेला आहे आणि बरंचसं ऍडिशन झालेलं आहे. कोऑपरेशन जे आहे हा तिसरा चॅप्टर आहे. याच्यामध्ये बरेचसे टॉपिक नवीन ऍड झालेले आहेत आणि हा जो आहे टॉपिक है ना, हा एकदमच नवीन टॉपिक आहे है ना. मॉनिटरी है ना, मॉनिटरी अँड फायनान्शियल सेक्टर असा तो टॉपिक आहे है ना. आपल्याला इथे दिसेल हा बघा, मॉनिटरी अँड फायनान्शियल सेक्टर हा नवीन टॉपिक आहे मित्रांनो. आता हे जे काही टायटल्स आहेत त्याच्यामध्ये किती टोटल घटक विषय असतील म्हणजे टॉपिक्स असतील तर आपल्याला असं दिसतंय एक 28 जे आहेत 28 टॉपिक्स आहेत. हे मी माझ्यानुसार क्लासिफिकेशन केलेलं आहे, तुमच्यानुसार ते कमी जास्त होऊ शकतात. हे ह्यासाठी केलेलं आहे मित्रांनो की आपल्याला समजायचं आहे की आवाका किती समोर पडलेला आहे, कारण ते माहीत असेल तर अडचणी येणार नाही, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया की हे जे आहे याच्यामध्ये काय काय घटक दिलेले आहेत. एक भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय काय दिलेलं आहे काय काय नाही त्यापैकी बघूया. एक 2.1 मध्ये काय दिलेलं आहे, इंडियन इकॉनॉमी ओव्हरव्ह्यू है ना, आढावा असा शब्द आलेला आहे है ना. मी एक क्लासिफिकेशन केलेलं आहे. ऍक्च्युली सिलेबस मध्ये तुम्हाला 2 ठळक दिलेले आहेत, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने आणि दुसरं आर्थिक सुधारणा. मी मधात एक नवीन एक तयार केलेला आहे स्वतः है ना, तो म्हणजे प्लॅनिंग जो आहे है ना. प्लॅनिंग जो आहे मित्रांनो, हा प्लॅनिंग पार्ट मी इथे घेतलेला आहे कारण की तो सिलेबस आहे है ना. फक्त त्याला हायलाइट केलेलं नाही, हायलाइट करणं गरजेचं होतं खरं म्हणजे, तर ते हायलाइट करायला विसरले असतील. परंतु आपण समजायचं पहिलं आहे चॅलेंजेस इन इंडियन इकॉनॉमी है ना, कुठले कुठले चॅलेंजेस आहेत इंडियन इकॉनॉमीतले. त्यानंतर योजना आणि आर्थिक सुधारणा, इकॉनॉमिक जे रिफॉर्म्स असतील है ना, आर्थिक सुधारणा ह्या बघायच्या. ह्या 3 मथड्याखाली आपण बघूया एक्झॅक्ट काय काय टॉपिक दिलेले आहेत ते. पहिल्यांदा बघूया चॅलेंजेस इन इंडियन इकॉनॉमी. इंडियन इकॉनॉमी मध्ये काय चॅलेंजेस दिलेले आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. बघूया. सी, पहिलं चॅलेंज कुठलं दिलेलं आहे, दुसरं कुठलं. पहिलं चॅलेंज मध्ये दिलेलं आहे पॉवर्टी. ओके, दुसऱ्या चॅलेंज मध्ये दिलेला आहे ना, दुसऱ्या चॅलेंज मध्ये बघा मित्रांनो, अनएम्प्लॉयमेंट अँड रिजनल इम्बॅलन्सेस 2 आहेत हा. त्यानंतर इरॅडिकेशन मेजर्स. पहिल्यांदा तर गरिबी दिलेली आहे है ना. तर आपल्याला असं दिसतंय मित्रांनो
की गरिबीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर आपण बघितलं तर ऑलरेडी हा पार्ट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये आला आहे, गरिबीच्या बाबतीत आलेला आहे, बेरोजगारीच्या बाबतीतही आलेला आहे, है ना. इथे इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये चॅलेंज आहे. तर गरिबीची चॅलेंज काय आहे, म्हणजेच काय, आपल्याला यातले थोडे डाटा पाहून घ्यायचे आहेत. म्हणजे भारतामध्ये कुठल्या प्रकारची गरिबी आहे, ऍब्सोल्यूट पॉवर्टी ज्याला आपण म्हणतो, निरपेक्ष गरिबी, ती कशी आहे, है ना. त्यानंतर दुसरं रिलेटिव्ह पॉवर्टी हा कॉन्सेप्ट भारतामध्ये आहे का, कुठल्या एरियामध्ये आहे, तो रुरल एरियात आहे की अर्बन याच्यात आहे. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट आणि पॉवर्टी याच्याशी संबंधित, आणि याचे दोघांचे डाटा पाहून घ्यायचे. ओके, या दोघांचे डाटा आपण बघणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर सोबत आहे रिजनल इम्बॅलन्स. भारतामध्ये आपल्याला असं दिसतंय है ना की काही क्षेत्र जी आहेत, काही राज्य आहेत, काही राज्यातील भाग आहेत, हे भरपूर विकसित आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याला असं दिसतंय पुणा बेलापूर पट्टा वगैरे हा भाग जो आहे एवढाच विकसित झालेला आहे, बाकीचा मात्र बराचसा मागासलेला आहे, है ना. तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये रिजनल इम्बॅलन्स हे पाहायचं आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये विकास झालेला आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये विकास झालेला नाही, त्याची कारणं सांगोपांग ही पाहायची. आणि मग कुठली इरॅडिकेशन मेजर्स भारताने कुठली जी आहेत याच्या निर्मूलनाचे काही उपाय वापरले आहेत का, आतापर्यंत जे काही उपाय वापरले असतील ते सर्व उपाय इथे लक्षात घ्यायचे मित्रांनो, है ना. म्हणजे सुरुवातीपासून विचार करायचा. जसं 5 year प्लॅन्स आहेत, त्या प्लॅन मध्ये मग रिजनल इम्बॅलन्स वर काही प्लॅन्स आहेत, बरोबर आहे, ते महत्वाचे, ज्याला फंक्शनल प्लॅन आपण म्हणतो. जसं ड्रॉप प्रोन एरिया डेव्हलपमेंट प्लॅन आहे, है ना, अशा प्रकारचं, किंवा हिल एरिया डेव्हलपमेंट प्लॅन आहे, है ना. हे बघायचे. काही रिजनल इम्बॅलन्सला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला दिसते प्लॅनिंग कमिशन म्हणजे प्लॅन बनवताना सुद्धा विचार केला आहे, है ना. जसं समविकास योजना 10व्या प्लॅन मध्ये आपल्याला दिसते. तर ते कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला इरॅडिकेशन मेजर्स बघायचे आहेत. तसंच कॉन्स्टिट्यूशनल काही प्रोव्हिजन सुद्धा आहेत. 371 मध्ये आपण बघतोय काही स्पेसिफिक एरिया करिता, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघायचं आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट मध्ये आहे प्लॅनिंग, है ना, आपल्याला दिसतंय. नेक्स्ट मध्ये आपल्याला हा प्लॅनिंग हा विषय दिसतोय, है ना. ठीक आहे, तर आपण बघूया प्लॅनिंग मध्ये काय आहे. तर आपल्याला कोणकोणते विषय दिलेले आहेत बघा. टाइप्स अँड रॅशनल, प्लॅनिंग कमिशन आणि नीती आयोग, है ना. आपल्याला योजनांचे प्रकार बघायचे आहेत, है ना. आपण बघतो मित्रांनो की हा प्रिलिमचा तसा भाग आहे. आपण बघितलेला आहे की प्रिलिम मध्ये तुम्ही नक्कीच वाचला असाल की जी काय आहे प्रकार, ते प्रकाराचे क्लासिफिकेशनचे कसे आहेत. तर आपण बघतो वेळेनुसार, है ना, वेळ आहे, टाइमच्या नुसार आपण योजना बघितलेल्या आहे. आता मी चर्चा केलेली आहे काही फंक्शनल याच्यात, काही स्पॅथियल याच्यामध्ये, म्हणजे क्षेत्रीय जी आहेत, है ना, क्षेत्रानुसार ते सुद्धा आपण प्लॅन पाहिलेले आहेत, है ना. त्यानंतर आपण बघतोय की काही महत्वाचे काही स्पेसिफिक एलिमेंट्स असतात कंट्रोलच्या याच्यानुसार, म्हणजे कोण कंट्रोल करतंय, है ना, नियंत्रण कोणाकडे आहे, है ना. तर ते नियंत्रणच्या आधारावरही आपण प्लॅनिंग बघतोय. लॉंग टर्म वेळेच्या नुसार आपण बघतोय, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, क्षेत्राच्या नुसार. आताच मी सांगितलं ड्रॉप प्रोन एरिया डेव्हलपमेंट प्लॅन, हिल एरिया डेव्हलपमेंट प्लॅन. नियंत्रणाच्या याच्यावरूनही आपण बघतोय सेंट्रलाइज, डिसेंट्रलाइज प्लॅन, है ना. असं आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन बघतोय. इंडिकेटिव्ह प्लॅन आहेत. हे भारतामध्ये कोणकोणते वापरले, कारण इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, है ना. त्यानंतर याची गरज होती का, कारण की आता प्लॅनिंग आउटडेटेड संकल्पना दिसते. आपण बघतोय आफ्टर 5 year प्लॅन नंतरच आपल्याला असं दिसतंय की आपण वेगळ्या प्रकारची योजना जी आहे डायरेक्टिव्ह टू इंडिकेटिव्ह आपण शिफ्ट झालो होतो. त्याच्यानंतर मग मात्र नीती आयोग आला आणि योजना ही संकल्पनाच जी आहे लुप्त पावली. आता वेगळ्या प्रकारची संकल्पना जी आहे पॉलिसी मेकिंग ज्याला आपण म्हणतो, पर्टिक्युलरली टेक्निकल एरिया मधल्या पॉलिसी मेकिंग, एवढं टेक्निकल आस्पेक्टच्या कॉन्टेक्स्ट मधल्या पॉलिसी मेकिंग हे आपल्याला नीती आयोग मध्ये दिसतंय. तर आपल्याला काय दिसतंय की ते रॅशनल तेव्हा गरज होती का, आता का गरज नाही आहे, कशा प्रकारच्या योजनेची आता गरज आहे, ते सर्व पाहायचं. प्लॅनिंग कमिशन हे आता हे झालेलं आहे, डेड झालेलं आहे, है ना. याच्या जागी आता नीती आयोग आलाय, पण तरी सुद्धा इथे दिलेलं आहे तर आपल्याला वाचणं गरजेचं आहे. काय वाचायचं, तर इथे आपण
प्लॅनिंग कमिशनची जी आहे निर्मिती केव्हा झाली, ओरिजिन है ना, निर्मिती लक्षात घ्यायची. त्यानंतर याची संरचना काय होती, त्याच्यानंतर संरचनेनंतर जे आहे याचे कार्य कुठले होते, फंक्शन कुठले होते है ना, फंक्शन्स कुठले होते हे आपण पाहून घ्यायचं आहे. सोबतच आता प्लॅनिंग कमिशन टाइप्स हे सर्व गोष्टी आहेत, त्यामुळे भारतातले आतापर्यंत झालेले जेवढे काही प्लॅन्स आहेत फर्स्ट 5 year प्लॅन पासून ते सर्व तो यांचा सांगोपांग अभ्यास करायचा. सोबत मित्रांनो नीती आयोग दिलेला आहे तो त्याचा पण अभ्यास अशाच प्रकारे करायचा, ओरिजिन, स्ट्रक्चर, फंक्शन्स है ना. ठीक आहे. आता इथे एक जसं प्लॅनिंग कमिशन दिलं तर एक गोष्ट सोडली इथे, ती म्हणजे एनडीसी. कारण की प्लॅनिंग कमिशन आणि एनडीसी याचं नवीन स्वरूप म्हणजे नीती आयोग आहे, त्याच्यामुळे एनडीसी सुद्धा वाचून घ्यायचं, कारण की हा प्लॅनिंगशी संबंधित एक स्ट्रक्चर होता आणि त्याचं काय महत्व होतं. आता काय आहे म्हणजे से एक्झाम्पल जसं आपण बघतोय की भारतामध्ये प्लॅनिंग कमिशननी योजना जी आहे ती नॉन पार्टिसिपेटिव्ह लेवलवर फंक्शनल लेवलवर आली होती असं दिसायला लागलं, तर लगेच नंतर मग मात्र लगेच इमिडिएटली एका वर्षातच आपल्याला दिसतं ही पार्टिसिपेटरी फॉर्म मध्ये आली का, तर एनडीसी तयार झाली, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल तयार झाला. आता काय आहे, आता पार्टिसिपेटिव्ह प्लॅनिंग आहे किंवा पॉलिसी मेकिंग आहे की नाही आहे, तर ते सुद्धा आपल्याला इथे पाहायचं आहे. म्हणून नीती आयोगाचा अभ्यास करताना प्लॅनिंग कमिशन आणि एनडीसी याचा आवर्जून अभ्यास करायचा. कंपॅरेटिव्ह अभ्यास केला तर चटकन आपल्याला लक्षात येतं आणि मग उत्तर चुकत नाही. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो थर्ड पार्ट दिसतोय इकॉनॉमिक रिफॉर्म्स है ना. इकॉनॉमिक रिफॉर्म्स आपण बघूया. तर भारतामध्ये असं दिसतंय की सातत्याने है ना, सातत्याने इकॉनॉमिक रिफॉर्म झाले सिन्स 1950 है ना. इकॉनॉमिक रिफॉर्म झाले, हळूहळू रिफॉर्म्स झाले. काही वेळा त्याची गती अधिक होती तर काही वेळा त्याची गती मंदावली होती, परंतु रिफॉर्मेटिव्ह कंडिशन मध्ये सातत्याने राहिलेला आहे भारत. जशा जशा गरजा वाटल्या, जसे जसे चॅलेंजेस समोर आले त्यानुसार इकॉनॉमिक रिफॉर्म झाले. परंतु आपल्याला मेजर फोकस इथे इकॉनॉमिक रिफॉर्म म्हणजे पोस्ट 1990s याचा विचार करायचा आहे. याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचं इकॉनॉमिक रिफॉर्म्स मध्ये इथे शब्द वापरलेला आहे, तर त्याचा बॅकग्राऊंड काय आहे ओके इकॉनॉमिक रिफॉर्मचा, कारण की स्पेसिफिकली 1990s नंतर पाहायचं आहे. त्यानंतर एलपीजी पॉलिसी आहे है ना, पॉप्युलर पॉलिसी आहे. एलपीजी पॉलिसी सांगायची गरज नाही, सर्वांना उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण ही संकल्पना माहित आहेत. ह्या संकल्पना थोड्या लक्षात घ्यायचा. उदारीकरण लिबरलायझेशन कोणाला म्हणतात, खाजगीकरण म्हणजे काय, प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय, जागतिकीकरण म्हणजे काय, यांचे निकष काय आहेत है ना, हे सर्व आपल्याला पाहायचे व दिले आहेत. ओके. आता सोबत म्हटलं याचे लिमिटेशन्स काय आहेत है ना, तर हे लिमिटेशन सुद्धा पाहायचे. पर्टिक्युलरली कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये, तर आपल्याला असं दिसतंय इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये एलपीजीचे लिमिटेशन्स काय आहेत. ओके. त्यानंतर इकॉनॉमिक रिफॉर्म जे आहेत केंद्र आणि राज्य स्तरावर कुठले झालेले आहेत, तर केंद्र स्तरावरचे जे आहे ते तुम्हाला कुठल्याही इकॉनॉमीच्या पुस्तकात मिळतील. राज्य स्तरावर म्हणजे आपल्याला महाराष्ट्र स्टेटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये थोडासा विचार करायचा आहे, तर आफ्टर 1990sचा थोडासा अभ्यास इथे करून घ्यायचा आहे. थोडेफार रिफॉर्म झाले, त्यातला मेजर रिफॉर्म नंतर आपण पुन्हा फायनान्शियल रिफॉर्म बघू तर त्याच्यामध्ये दिसूनच येतो. ओके. पण जसं बाकीच्या गोष्टी आहेत, एसीझेड आहे, ओपनिंग ऑफ इकॉनॉमी आहे, इन्व्हेस्टमेंट साठी ओपनिंग आहे, ट्रेड साठी ओपनिंग आहे, त्यातले इकॉनॉमिक रिफॉर्म, बँकिंग मधले इकॉनॉमिक रिफॉर्म्स याचा पूर्णपणे आढावा करायचा आहे. म्हणजे हा जनरल आहे टॉपिक, एवढं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आय होप सो समजलं, एवढं लक्षात आलं. ओके. चला समोर जाऊया है ना. सी आता बघूया पुढे काय आहे. आपल्याला दिसतंय 2.1 आता झालेला आहे. आता 2.2 बघूया. बघा इथे 2.2 आहे है ना. काय आहे टायटल बघा, इंडियन ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. आता इंडियन ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट याच्यामध्ये मी त्याचे काही टायटल्स घेतले आहेत, ते टायटल्स इथे मी क्लासिफाय करून घेतले आहे. पहिला रोल ऑफ ऍग्रिकल्चर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकासामध्ये कृषीचा काय रोल आहे तो. टाइप्स ऑफ फार्मिंग है ना, शेतीचे प्रकार.
ऍग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी उत्पादकता बघायची आहे. ऍग्रिकल्चर प्राइसिंग याच्यामध्ये सोबत आपल्याला मार्केटिंग पण आहे आणि क्रेडिट पण आहे. ओके. त्यानंतर इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंट, लाईव्हस्टॉक रिसोर्सेस, खूप सारे लाईव्हस्टॉक रिसोर्सेस आहेत, बघूया आपण पुढे. फार्म सबसिडीज, काही अनुदाने आहेत है ना कृषीच्या बाबतीमध्ये, ती अनुदाने कुठली आहेत काय ते बघूया. त्यानंतर फूड अँड गॅट, हा फूड वेगळा बघूया, गॅट वेगळा एकत्रित केला इथे. त्यानंतर रुरल डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज, ग्रामीण विकासाच्या कुठल्या ज्या काही स्ट्रॅटेजी आहेत, जे काही ज्याला आपण म्हणतो स्कीम्स वगैरे असतील ते आपल्याला पाहायचे आहेत. एक एक बघूया मित्रांनो. सी पहिलं बघूया. बघा, रोल ऑफ ऍग्रिकल्चर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये काय दिलेलं आहे, इंटर रिलेशनशिप बिटवीन ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री अँड सर्व्हिस सेक्टर्स. बघा लक्षात घ्या, इंटर रिलेशनशिप हा ट्रँगल आहे मित्रांनो. ऍग्रिकल्चर, ओके, हा ट्रँगल आहे, ऍग्रिकल्चरचा आहे, ऍग्रिकल्चर त्याच्यानंतर इंडस्ट्री त्याच्यानंतर सर्व्हिस सेक्टर, हा ट्रँगल आहे. हा ट्रँगलचं इंटर रिलेशनशिप म्हणजे इथे काय बघणार आपण, इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये बघायचं, एवढं लक्षात घ्या. इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये वारंवार बघायचं आहे. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे इथे बॅकवर्ड अँड फॉरवर्ड, है ना, बॅकवर्ड अँड फॉरवर्ड लिंकेजेस, है ना, हे लक्षात घ्यायचं आहे. कृषीला केंद्रस्थानी ठेवायचं आहे आणि कृषीला केंद्रस्थानी ठेवून त्याचं सर्व्हिस सेक्टरशी लिंक आणि इंडस्ट्रीशी लिंक, फूड इंडस्ट्री वगैरे जे आहेत ते. एवढंच नाही तर केवळ याच्यामध्ये आपण इनपुट आउटपुट ह्या गोष्टीमध्ये लक्षात नाही ठेवायच्या, सोबत आपल्याला डिमांड अँड सप्लाय ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये इंटर रिलेशनशिप बघायचे है ना. भारतामध्ये जरी जीडीपीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ऍग्रिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन कमी झालं असलं तरी सुद्धा आपल्याला दिसतंय ह्युमन रिसोर्स जो आहे, मॅन पॉवर जो आहे वर्किंग, त्याचं ऍब्झॉर्बिंग कॅपॅसिटी किंवा ऍब्झॉर्प्शन सर्वात अधिक कुठे आहे, ऍग्रिकल्चरला दिसतं. का तर हे इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर तेवढे विकसित होऊ शकले नाही. किंबहुना इंडस्ट्री ही कॅपिटल इंटेन्सिव्ह राहिली आहे. सर्व्हिस सेक्टर आता बूम देत आहे, पण बरंचसं सर्व्हिस सेक्टर अजूनही ग्रुमअप व्हायचं आहे. मग ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये या ऍग्रिकल्चरचा रोल काय आणि यांची एकमेकांशी सुसंबंध, परस्पर संबंध काय आहेत हे बघायचं. म्हणजे काय बघणार आपण, बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेज हे आपण बघणार, डिमांड सप्लाय मागणी पुरवठा हा बघणार, लेबर ऍब्झॉर्प्शन हा कॉन्टेक्स्ट मध्ये बघणार. म्हणजे वेगवेगळ्या डायमेन्शन मध्ये इथे आपल्याला डाटाज वगैरे लक्षात ठेवायचे आहेत. जीडीपी मधल्या कॉन्ट्रीब्युशन पासून, ह्युमन रिसोर्सेसचं ऍब्झॉर्प्शन पासून, तर ओव्हरऑल इकॉनॉमिक मध्ये कॉन्ट्रीब्युशन काय. त्याच्यानंतर मित्रांनो, रिजनल डिस्पॅरिटीज इन ऍग्रिकल्चरल ग्रोथ इन इंडिया. रिजनल डिस्पॅरिटीज, कृषीच्या वाढीमध्ये काही रिजनल डिस्पॅरिटीज आहेत का? यस आहेत. हा सातत्याने वेगवेगळ्या कारणांमुळे ऍग्रिकल्चरल ग्रोथच्या डिस्पॅरिटीज ज्या आहेत, तफावती निर्माण झालेल्या आहेत. सर्वात प्रथम तर आपल्याला असं दिसतं, निसर्गतःच, निसर्गानेच है ना आपल्याला असं भेदाभेद केलेली दिसते. मान्सून आणि टोपोग्राफिक एलिमेंट जर भारताचे बघितले तर काही एरियामध्ये पूरच येतो, पूरस्थ अवस्था असते एकदम, तर काही ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना दिसत नाही, ते आपल्याला रेन शॅडो एरियाज दिसतात, पर्जन्य छायेचे प्रदेश असतात. मग तिथे असं दिसतं की बरोबर ऍग्रिकल्चर ग्रोथ होऊ शकत नाही, तिथे आपल्याला दुबार पिके घेणं थोडं कठीण दिसतंय. तर निसर्ग एक आपल्याला दिसतोय फारकत करून घेतोय. दुसरं आपल्याला दिसतोय की आपली पॉलिसी जी आहे, योजना है ना, त्याच्यामध्ये गडबडी झाली. जसं आपण बघतोय ग्रीन रिव्होल्युशन जे आहे, ग्रीन रिव्होल्युशन कॉन्सन्ट्रेटेड होतं, नॉर्थलाच होतं आणि एकाच वानमध्ये होतं, म्हणजे व्हीट मध्येच झालं. म्हणून आपल्याला दिसतंय बाकीचे रिजनल इम्बॅलन्सेस झालेले आपल्याला दिसून येतात. तर अशी विविध जी कारणं आहेत ती कारणं आपल्याला इथे पाहून घ्यायची आहेत. ओके, समजलं मित्रांनो? होप सो. बघा काय डायमेन्शन मध्ये बघायचं, कुठल्या अँगलने बघायचं है ना, मग त्याचे डाटाच काय बघायचे. आपण दरवेळेस जेव्हा भेटत राहू तेव्हा वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये चर्चा करूयाच, मग बघूया की कसं काय असेल. पण पहिल्यांदा बेसिक डायमेन्शन
कसं असणार ते लक्षात घेणं आवश्यक आहे. चला पुढे बघूया. नेक्स्ट टॉपिक यामधलाच आहे. 2.2 मध्येच आपल्याला असं दिसतंय. दुसरा आहे टाइप्स ऑफ फार्मिंग, है ना. टाइप्स ऑफ फार्मिंग आपल्याला इथे दिसतात, है ना. शेतीचे प्रकार, है ना. पहिला आहे कंत्राटी शेती, है ना. दुसरं उपग्रह, याला प्रिसिशनला सॅटेलाइट फार्मिंग सुद्धा म्हणतात, म्हणजे मराठी त्यांना उपग्रह शेती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर कॉर्पोरेट फार्मिंग असं दिलेलं आहे, कॉर्पोरेट शेती. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतंय ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती. लक्षात घ्या मित्रांनो, इथला कुठला शब्द तरी यापूर्वी ऐकलाय सिलेबस वाचताना? लक्षात येते तुम्हाला? बघा, ऑर्गॅनिक फार्मिंग हा शब्द आपल्याला दिसतोय ऑलरेडी. तुम्हाला पेपर पहिला जो आहे त्याच्यामधल्या ऍग्रिकल्चर मधला सॉइल जो आहे त्याच्यामध्ये हे येऊन गेलाय, ते रिपीट झालंय. असो, ठीक आहे. तर आपल्याला काय बघायचं आहे? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे आपल्याला ते बटाने दिलेला नाही बघायचा आहे. तर हा आहे आपला फार्मर आणि हा आहे आपला बायर. हा बायर झालाय, हा फार्मर झालाय. तर शेतकरी आणि खरेदी करणारा यांच्यामध्ये जे काही फार्मिंगचे तडजोडी असतील, जे करार झाले असतील, ते वेगवेगळ्या प्रकारचे करार होतात, है ना. त्याला म्हणतो आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. ते वेगवेगळे प्रकार असतात, ठीक आहे. तुम्ही बघून घ्याल डिटेल्समध्ये. त्यानंतर कॉर्पोरेट फार्मिंग म्हणजे विपुल मोठ्या प्रमाणात शेती, 1000 एकर एकाच वेळेस पिकवल्या जाते, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉर्पोरेट फार्मिंग. कोण करतं? तर आता आपल्याला बघतोय, है ना, वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या आल्यात, ज्या भाजीपाला फळं वगैरे आपल्याला विकताना दिसत आहेत, है ना, आपल्या ब्रँडवर. तर त्या ज्या कंपन्या आहेत किंवा प्रोसेसिंगच्या आहेत, काही फूड प्रोसेसिंग करणाऱ्या कंपन्या आहेत, केचप वगैरे जे आहेत, त्या शेती सरसकट स्वतःच पेरतात, है ना. तर ते जे पेरतात दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉर्पोरेट फार्मिंग, म्हणजे कंपनीने केलेल्या फार्मिंग. याच्यामध्ये मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचाही एक भाग असतो, है ना. ते तुम्ही वाचाल तर लक्षातच येईल. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग काय सांगण्यासारखं नाही. प्रिसिशन फार्मिंग जे आहे बघूया. तर प्रिसिशन फार्मिंग ही एक मॅनेजमेंट टेक्निक आहे, है ना. मॅनेजमेंट टेक्निक कशी? तर आपल्याला असं दिसतंय की हा जो एलिमेंट आहे ज्याला आपण म्हणतो की क्रॉप जो आहे, त्या क्रॉप मध्ये इंटर फार्मिंग जे आहे किंवा इंट्रा फार्मिंग, ते एका क्रॉपचं जे व्हेरिएबिलिटी असते, है ना, बदल असतो. तर बदल कशा प्रकारे त्यामध्ये कुठला क्रॉप घेणं योग्य राहील जेणेकरून अधिक उत्पादकता प्राप्त होईल, है ना. तर त्याकरिता म्हणून ही एक मॅनेजमेंट टेक्निक आहे, है ना, ती आपल्याला समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग तुम्हाला सांगायची गरज नाही, मी बोललोय, कारण की ऑलरेडी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघूया मित्रांनो नेक्स्ट याच्यामध्ये काय आहे. 2.2 ला बघूया. आपल्याला दिसतं ऍग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी, अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय दिसतंय? तर भारतामध्ये सातत्याने ऍग्रिकल्चर प्रोडक्शनवर भर दिलेला आहे, प्रोडक्टिव्हिटीवर भर दिलेला नाही. प्रोडक्टिव्हिटीवर म्हणजे पर एकर, है ना, पर एकरेज काय आहे उत्पादन, ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इस्रायल सारखे देश बघा, आपल्याला असं दिसतंय, है ना. इस्रायल सारखे पिटुकले देश, है ना, हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी जगातली आहे. तर भारतामध्ये टेक्नॉलॉजिकल जे आहे ट्रान्सफॉर्मेशन करून टेक्नॉलॉजिकल त्याला आपण म्हणतो ट्रान्सफर करणे. पहिलं आहे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे चेंज, आणि त्याच्यानंतर आहे ट्रान्सफर, है ना, ज्याला आपण म्हणतो लॅब टू लँड असा एक संकल्पना आहे, है ना. लॅब टू लँड ही योजना पण होती. एक्सटेन्शन सर्व्हिस ज्याला आपण म्हणतोय, है ना, ही योजना जी आहे त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला ग्रीन रिव्होल्यूशन पाहायचं आहे. मित्रांनो ग्रीन रिव्होल्यूशन इथे आपल्याला बघायचं असताना आपल्याला असं दिसतंय की ग्रीन रिव्होल्यूशन भारतामध्ये 2 झालेले आहेत. ग्रीन रिव्होल्यूशन फर्स्ट आणि ग्रीन रिव्होल्यूशन सेकंड. ग्रीन रिव्होल्यूशन फर्स्ट म्हणजे काय? तर आपल्याला असं दिसतंय की आहे ना, जसं जर भारताचा विचार केला आपण असा, है ना, तर हा जो पट्टा आहे वरचा, हा पंजाब वगैरेचा,
है ना. हा पट्टा थोडाफार भाताचा पट्टा पकडा, पण मेजर म्हणजे व्हीट एरिया, व्हीट बाउल ज्याला आपण म्हणतो, हरियाणा पंजाब, हा जो आहे हा फर्स्ट ग्रीन रिव्होल्यूशनचा फर्स्ट. आणि सेकंड ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे जे भारताचे आहेत ईस्टर्न एरियात जे बघतोय आपण, बिहार वगैरे या साईडला जिथे राईस बॉल आहेत, है ना, इन जनरल सेंट्रल इंडिया वगैरे जे आहेत, यामध्ये जे काही टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन झालं किंवा टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर झाल्या आणि जे काही रिव्होल्यूशन घडवलं ते सेकंड ग्रीन रिव्होल्यूशन. तसं दोन प्रकारचं ग्रीन रिव्होल्यूशन मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचं आहे. दोघांचे काय डायमेन्शन्स होते, काय नाही, है ना. त्याच्यानंतर याचा पॉइनर कोण होता, जनक कोण होता, ग्रीन रिव्होल्यूशन या शब्दाचाच जनक कोण, इथपासनं आपल्याला पाहायचं आहे, है ना. प्रिलिमला वगैरे तुम्ही पाहिलंच असेल, त्यात काही दुमतच नाही, पण इथे समजून सांगायचा मी प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर मित्रांनो त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये, कारण सेकंड ग्रीन रिव्होल्यूशन हा केवळ टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन ओल्ड याच्यात नव्हता, ट्रॅडिशनल याच्यात नाही, तर न्यू डायमेन्शन मध्ये होता. त्याच्यामुळे जीएम टेक्नॉलॉजी सुद्धा महत्वाची आहे, है ना. जेनेटिकली मॉडिफाईड टेक्नॉलॉजी जी आहे ती खूप महत्वाची आहे ना. सांगायला काही आवश्यकता नाही, तुम्हाला सर्वांना माहित आहे जेनेटिकली मॉडिफाईड मेथड्स काय आहेत. याच्यामध्ये काय बघणार मग फक्त, तर तुम्हाला सांगतोय की हा ऍग्रिकल्चरशी संबंधित आहे. हा जीएम इथे दिलेला आहे तो सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला नाही आहे, हा पार्ट लक्षात घ्या, हा ऍग्रिकल्चर मधला आहे, म्हणजे हा इकॉनॉमी आणि ऍग्रिकल्चर याच्यामधला आहे. तर जीएम टेक्नॉलॉजी मध्ये आपण बघायचं आहे ऍग्रिकल्चरच्याच कॉन्टेक्स्ट मध्ये कुठल्या क्रॉपवर आतापर्यंत जीएम टेक्नॉलॉजी युटिलाइज करण्यात आली, कुठे, इंडियामध्ये. ओके. त्यानंतर याचे इश्यूज काय आहेत, काय अडचणी आहेत ते बघणं आवश्यक आहे, कारण की बरेचसे इश्यूज झालेले आहेत, है ना. बरेचशी आंदोलनं झाली आहेत की आम्हाला हे जे आहे जीएम जे आहे टेक्नॉलॉजी नकोय. का, तर आपल्याला असं दिसतंय की एक मल्टीनॅशनल्स जे आहेत एमएनसीज याचं मोनोपोलायझेशन होणार आणि आमचे जे फार्मर्स आहेत ज्याला ब्रीडर्स प्रोटेक्शन म्हणतो ते मात्र हिसकावून जाणार. असं होऊ नये, फार्मर्स डिपेंडंट होऊ नये, म्हणून याच्यावर बरेचसे वादविवाद झालेले आहेत. याच्यामध्ये मित्रांनो सर्व जे आहेत टेक्निक्स वगैरे कुठल्या आहेत काय ते बघायचं. भारतातली सध्याची जी आहे जेनेटिक एडिटिंग पॉलिसी, है ना, जेनेटिक एडिटिंग पॉलिसी जीईपी, जेनेटिक एडिटिंग पॉलिसी ही बघून घ्यायची काय आहे, कारण भारताने जीएमला अलाउ केलेला आहे क्रॉपिंगच्या लेवलवर. आंदोलन झाल्यानंतर तर का केलं, तर ती थोडंसं बघून घ्यायचं आहे, कारण की जीएम टेक्नॉलॉजी ही ग्रीन रिव्होल्यूशनशी जेव्हा आपण बोलतो ती फूड सिक्युरिटीशी सुद्धा रिलेटेड आहे आणि फार्मर्स सिक्युरिटी जी आहे त्याच्याशी रिलेटेड आहे, असं द्वंद्व आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे त्या दोन्ही कॉन्टेक्स्ट मध्ये ते पाहून घ्यायचं. ओके. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट याच्यामध्ये 2.2 मध्येच बघूया ऍग्रिकल्चर प्राइसिंग. महत्वाचा विषय आहे ऍग्रिकल्चर प्राइसिंग. ओके. काय बघायचंय आपल्याला ऍग्रिकल्चर प्राइसिंग मध्ये, तर आपल्याला असं दिसतंय भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, पुन्हा लक्षात घ्या, ऍग्रिकल्चर प्राइसिंग मध्ये आपल्याला दिसतंय की शेतकरी जो आहे, इथे शेतकरी याला केंद्रबिंदू करायचा आहे. शेतकरी जो आहे, जो कसतोय राबतोय, है ना, त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये एक ज्याला आपण फेअर प्राइस म्हणतो, फेअर कॉस्ट आणि फेअर प्राइस त्याला मिळते का, तो कष्ट करतोय त्याला ते त्याचा मोबदला मिळतोय का खऱ्या अर्थाने, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये पाहायचं आहे. तर आपल्याला असं दिसतंय की भारतामध्ये जर बघितलं तर ऍग्रिकल्चर हा नेहमी संकटांना तोंड देत असतो, है ना. बरेचसे वेळा असं दिसतंय की कधी कधी शेती एवढी भरघोस होते की तिथे क्रॉप खूप जास्त होतो आणि आपल्याला काय दिसतंय, ग्लट झालेलं दिसतंय, म्हणजेच काय विपुल म्हणजे फेकावं लागेल इतकं होऊन जातं. तर कधी कधी आपल्याला असं दिसतंय शेत्या पिकतच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर शेतकरी कसा रिस्क घेणार, मग पेरायचं की नाही पेरायचं, हा मोठा इश्यू येतो. त्यामुळे त्याला जी आहे ॲश्युरिटी हवी आहे, है ना. त्याला जर ॲश्युरिटी नसेल तर अडचण होईल की बाबा मी पेरलोय आणि 100 रुपये लागले, तर 100 रुपये लागले तर किमान 101, 110 काही तर मिळेल मला, नाही काही तर 100चा तो जे आहे जे पेरलं तेवढं तर परत मिळावं, है ना. हा जो इश्यू आहे त्यासाठी म्हणून याची ॲश्युरिटी
ही शासनाने द्यावी, म्हणून याच्यासाठी भारतामध्ये ॲग्रिकल्चर प्राइसिंग पॉलिसी जी आहे ही खूप विचारपूर्वक केल्या जाते. खरं याच्यामध्ये जबरदस्त पॉलिटिक्स सुद्धा आहे है ना, बऱ्याच अडचणी सुद्धा आहेत. तर याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, तर दोन प्रकारच्या प्राइस जे आहेत है ना त्या आपल्याला पाहून घ्यायच्या आहे. प्रॉक्युरमेंट प्राइस आहे ती पाहून घ्यायची आहे, आणि सपोर्ट प्राइस जी आहे ती पाहून घ्यायची आहे ना. मिनिमम सपोर्ट प्राइस वगैरे आपण बघतो ना, मिनिमम सपोर्ट प्राइस वगैरे है ना, ते आपण समजून घ्यायचे काय आहे काय नाही, याचं रॅशनल काय आहे, याची गरज काय, आधारभूत किमतीची वगैरे, ह्या सर्व बघून घ्यायच्या. म्हणजेच आपल्याला इन जनरल जर ॲग्रिकल्चर प्राइसिंग मध्ये बघायचं असेल तर आपल्याला दोन प्रकारच्या थेरॉटिकल जे आहेत प्राइस पॉलिसीज बघायच्या. एक तर निगेटिव्ह प्राइस पॉलिसी समजून घ्यायची, आणि दुसरी पॉझिटिव्ह प्राइस पॉलिसी समजायची. यामध्ये इंडियामध्ये कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये प्राइस पॉलिसी आहे काय आहे हे बघून घ्यायचं. ओके, तर त्यामुळे प्राइस कमिशन जे आहे है ना, ते सुद्धा ॲग्रिकल्चर प्राइस कमिशन जे आहे, ते ॲग्रिकल्चर प्राइस कमिशन काय आहे काय नाही, त्याची भूमिका काय, ह्या सर्व बाबी समजून घ्यायच्या. सोबतच ॲग्रिकल्चर प्राइसिंग पॉलिसीमुळे भारतामध्ये ॲग्रिकल्चर प्रोडक्शनवर काय परिणाम होतो आणि प्रत्यक्षात मार्केट प्राइसवर काय परिणाम होतो ते सुद्धा पाहून घ्यायचं आहे. सोबत ॲग्रिकल्चर प्राइसिंगचा सर्वात महत्वाचा म्हणजे रोल जो आहे तो शेतकऱ्याला ॲश्युरिटी कसं करून देतात ते पण पाहायचं आहे. ओके, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आपण यामध्येच बघूया ॲग्रिकल्चर मार्केटिंग हा एक महत्वाचा भाग आहे है ना. आपण काय बघतोय तर भारतामध्ये एक सर्वातच म्हणजे खरं भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एक बाब जी आहे ती खूप महत्वाची आहे, आणि त्यामुळे सर्व जे आहे धिंगाणा झालेला आहे तो म्हणजे दलाली है ना. हे दलाली मोठी प्रॉब्लेमॅटिक आहे. कमिशन एवढं जास्त आहे हे कमिशन एजंट्स की ज्याची काही लिमिट नाही. प्रत्येक गोष्टीत साधं किरायचं घर घ्यायला गेलं तरी एजंट है ना, काही खरं नाही है ना. आता तुम्ही सिलेक्ट व्हाल तर तेव्हा तुम्हाला असं दिसेल की बा फॅमिली सेटल करायची आहे तर तिथेही एजंट, म्हणजे त्याची काही मर्यादा नाही भारतामध्ये. ॲग्रिकल्चरमध्ये तर खूपच भयानक आहे. आणि त्यामुळे मित्रांनो आपला फार्मर जो आहे मित्रांनो है ना, बळीराजा हा पिळल्या जातोय सातत्याने है ना. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये ॲग्रिकल्चर मार्केटिंगचं इन्स्टिट्यूशनलायझेशन जे आहे ते काय ते पाहायचं आहे ना. हा जर्नी कशी आहे ॲग्रिकल्चर प्राइसिंगची, ती जर्नी सिंपल आहे की फार्मर टू कन्झ्युमर ह्यामध्ये जे काही टप्पे येतात ते टप्पे याच्यामध्ये येतील. म्हणजे काय तर फार्मर म्हणजे प्रोडक्शन, मग स्टोरेज, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन, त्यानंतर सेल, आणि मग फायनल कन्झ्युमर, अशा प्रकारे राहतील. तर ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला बघायचं आहे कुठला इन्फ्रास्ट्रक्चरल एलिमेंट आहेत का है ना, इन्फ्रास्ट्रक्चरल एलिमेंट कुठल्या इन्स्टिट्यूशन्स आहेत का. आपण काय बघतोय बाजार समित्या, बरोबर आहे. तर हे बाजार समित्या काय आहेत, त्याची संरचना काय आहे ते पाहायचं आहे. सोबतच दलाल तर असतातच, तर कुठल्या प्रकारचे दलाल आहेत, दलालाचे प्रकार समजून घ्यायचे आहेत है ना. कच्च्या आडत्या, पक्का आडत्या असे आपण शब्द ऐकतोय, काय आहे काय नाही ते पाहून घ्यायचं आहे, आणि त्याच्यामुळे काय इश्यूज आहेत ते पण पाहून घ्यायचं आहे. मार्केटिंग मध्ये अजून एक महत्वाचं आहे, काही क्रॉप्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण बघतो ग्रेडिंग सुद्धा महत्वाचं आहे, आणि ग्रेडिंग मध्ये पण गडबड झालेली आहे आणि खूप शेतकऱ्यांचं त्यामुळे नुकसान होतं. याचंही रॅशनलायझेशन होणं आवश्यक आहे, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, नेक्स्ट बघूया मित्रांनो. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला दिसेल ॲग्रिकल्चर क्रेडिट, हा पण अत्यंत महत्वाचा आहे है ना. शेतीच्या बॅकवर्ड लिंकेजला म्हणजे इनपुट साईडला, निविष्टीच्या साईडला जर सर्वात महत्वाची भारतामध्ये अडचण असेल तर ती आहे क्रेडिट अवेलेबिलिटी. एक है ना क्रेडिट अवेलेबिलिटी, आणि दुसरी मित्रांनो है ना क्रेडिट अफोर्डेबिलिटी है ना. अफोर्डेबिलिटी, अफोर्ड झालं पाहिजे शेतकऱ्याला, त्याला स्वस्त रेट ऑफ इंटरेस्टने लोन मिळालं पाहिजे आणि इमिडिएट मिळालं पाहिजे, हे महत्वाचं आहे. जर ह्या दोन गोष्टी नाहीत
तर आपला बळीराजा संपणार, अत्यंत अडचणीत येणार. काय बघतोय भारतामध्ये आपण असं बघतोय की बहुतांशी शेतकरी कसे आहेत, तर आपल्याला दिसतंय बहुतांशी शेतकरी एक तर लघु आहेत किंवा सीमांत आहेत. बरोबर आहे, एक तर स्मॉल फार्मर्स आहेत किंवा मार्जिनल फार्मर्स आहेत. मग हे दोन्हींची शेतीची जी आहे कॅपॅसिटी खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे दरवर्षी त्यांना क्रेडिट फॅसिलिटीची आवश्यकता भासते. अशा परिस्थितीमध्ये त्यांना चीप कॉस्टमध्ये, स्वस्त दरामध्ये लोन मिळणं आवश्यक आहे. तर त्याचं इन्स्टिट्यूशनलायझेशन इथे पाहायचं आहे ना. काय पाहायचं आहे, तर मग आपल्याला प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी पासून सुरू करायची संरचना, सोबत बघायचं आहे की प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीजला सपोर्ट सिस्टीम आहे का, म्हणजे RRBs बघून घ्यायचा, रिजनल रूरल बँक्स बघायच्या. सोबतच आपल्याला काय बघायचं आहे, तर बाकी बँकांमधून लोन मिळते का, तर बँकिंग फॅसिलिटी, कमर्शियल बँक्स असतील ज्या काही शेड्यूल्ड बँक्स असतील त्या, सोबतच कोऑपरेटिव्ह बँक्स ज्या आहेत त्यांची फॅसिलिटीज क्रेडिटच्या कॉन्टेक्स्टमध्ये. क्रेडिट, कारण कोऑपरेटिव्ह वेगळा विषय पुढे आहेच. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये नाबार्डचा रोल आपण ऐकतोय. नाबार्डचा कोर रोल जो आहे क्रेडिटच्या ह्याच्यात तो म्हणजे रिफायनान्स. तर कुठल्यांना रिफायनान्स करतं, कसं करतंय, काय नॉर्म्स आहेत ते आपल्याला इथे पाहून घ्यायचे आहेत. आलं मित्रांनो, लक्षात आलंय? ऍग्रिकल्चर असा कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात आलाय का? म्हणजे काही अडचण असेल तर तुम्ही नंतर विचारू शकता. आता आपण पुढे बघूया है ना. याच्यामध्येच महत्वाचा भाग आहे ऍग्रिकल्चर मधला एक महत्वाचा इनपुट म्हणजे आपल्याला असं दिसतंय की तो म्हणजे कृषीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंट. दोन शब्द आहेत मित्रांनो, इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंट. पहिल्यांदा तर आपल्याला असं दिसतंय की बहुतांशी भागामध्ये पाऊस बरोबर पडत नाही, त्याच्यामुळे दुबार पिके घेता येत नाही. त्यामुळे इरिगेशन जे आहे है ना, जलसिंचन याची व्यवस्था होणे आवश्यक आहे. मग जलसिंचनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला बघतोय मोठ्या मोठ्या डॅम पासून तर छोट्या प्रमाणात मॅक्रो इरिगेशन पासून मायक्रो इरिगेशन पर्यंत आपल्याला दिसतंय. बघा मॅक्रो इरिगेशन मध्ये आपल्याला कॅनल दिसत आहेत, तर मायक्रो इरिगेशन मध्ये बघा आपल्याला है ना स्प्रिंकलर, ठिबक सिंचन आहे है ना, फवारा पद्धत आहे. इथे बघा शेततळ पण दिसते तुम्हाला. शेततळ नवीन संकल्पना आता उद्यास आली है ना. पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम म्हणजे वॉटर मॅनेजमेंटची मोहीम. तर आपल्याला ह्या दोन्ही तिन्ही बाबी इथे एकत्रित पाहायच्या आहे. त्यामध्ये इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे की काय अडचणी आहेत इरिगेशन मध्ये है ना, आणि त्याच्यानंतर मग नंतर लिचिंग होतं का है ना, असं आपल्याला पाहायचं आहे. काही याच्यात लिचिंग पण होत असेल, खूप पाणी होत असेल, त्याच्यामुळे पण अडचणी येऊ शकतात, तर ते पण आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर वेगवेगळे प्रकार जे आहेत इरिगेशनचे ते पहा. प्रकारामध्ये कुठले प्रकार भारतात कुठल्या क्षेत्रात वापरल्या जातात, कुठल्या पिकांसाठी वापरल्या जातात, त्यानंतर अडचणी कुठल्या आल्या, जसं ऊस पीक जिथे घ्यायचं तिथे भलत्याच ठिकाणी घेतलं असं आरोप केला जातो, तर त्यामुळे जमिनीचा काय प्रॉब्लेम झाला, म्हणजे वॉटर मॅनेजमेंटचे इश्यूज आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय लाईव्हस्टॉक. खूप मोठा टॉपिक आहे मित्रांनो हा, लाईव्हस्टॉक रिसोर्सेस अँड देअर प्रोडक्टिव्हिटी इन इंडिया अँड महाराष्ट्र. खरं याच्यापूर्वी महाराष्ट्राने म्हटलं म्हणून महाराष्ट्र पाहायचा नाही असं नाही, महाराष्ट्र पाहायचं नाही असं नाही आहे, ठीक आहे. परंतु आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की इथे वेगवेगळ्या एलिमेंट्स आहेत. बघा एक खूप मोठा आहे याच्यामध्ये सगळा डाटा वगैरे वापरायचा, याचं ओरिजिन वगैरे सगळं पाहून घ्यायचं. जसं व्हाईट रिव्होल्यूशन हे ऑलरेडी झालेलं आहे, आपण बघितलं आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर पोल्ट्री डेव्हलपमेंट, फिशरीज डेव्हलपमेंट, फॉरेस्ट्री, फ्लोरिकल्चर म्हणजेच काय, तर आपल्याला असं दिसतंय की आपलं पुष्पोत्पादन जे आहे, आणि हॉर्टिकल्चर म्हणजे फलोत्पादन. किती क्षेत्र आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. ह्या 6 क्षेत्रामधला डाटा पाहून घ्यायचा आहे. कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये, इंडिया आणि महाराष्ट्र है ना.
त्यापैकी व्हाईट रिव्होल्युशन मध्ये आपल्याला किती पर कॅपिटा आहे, प्रोडक्शन किती, महाराष्ट्र किती, देशात किती आहे, इतर राज्याची कंपॅरिझन, महाराष्ट्राचं कंपॅरिझन करायचं, ते पाहायचं आहे. हे इथे पण तसंच आहे. पोल्ट्रीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय काय नाही हे सर्व तशा प्रकारचं पाहायचं आहे. कसं पाहायचं आहे? पहिल्यांदा पाहायचं आहे जनरल, है ना. जनरल म्हणजे इंडिया आणि महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय प्रोडक्शन किती आहे, काय आहे, काय नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि स्टेट्स यांची तुलना करायची आहे. ओके. आणि त्याच्यानंतर याच्यासाठी वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्या तुम्हाला इथे लक्षात घ्यायच्या आहेत. योजनांना वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे. ह्या योजना बघायच्या, काय फॅसिलिटीज दिल्या जातात, काय नाही, आणि सोबतच सध्याच्या स्थितीमध्ये काय समस्या आहेत, है ना, कुठल्या समस्यांमुळे याची प्रोडक्टिव्हिटी बरोबर होऊ शकली नाही ते पण पाहायचं आहे. ओके. नेक्स्ट बघूया. एक महत्वाचा विषय आहे मित्रांनो, है ना. महत्वाचा विषय असा आहे तो म्हणजे फार्म सबसिडीज, है ना. हा कंटेन्शियस इश्यू आहे, एकदम ज्वलंत इश्यू आहे. कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये ज्वलंत इश्यू आहे फार्म सबसिडी? आठवतंय? तर आपल्याला दिसतंय WTOच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, गॅटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, है ना. ऍग्रिकल्चर, है ना, अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर यातला हा मेजर इश्यू आहे. तर ह्यामध्ये फार्म सबसिडीज का आवश्यक आहेत? तर पुन्हा मी आधीच एक्सप्लेन केलेलं आहे की भारतामध्ये बहुतांशी शेतकरी कसे आहेत? लघु आणि सीमांत शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांना ज्या काही निविष्टी ऍग्रिकल्चरला लागतात त्या काय परवडणाऱ्या नसतात. मग अशा कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांना अनुदानं देणं, वेगवेगळ्या प्रकारची अनुदानं देणं आवश्यक आहे. तर मग आपल्याला कुठे कुठे आहे तर वेगवेगळ्या प्रकारची अनुदानं पाहतो. तो कुठे? स्टार्टिंग फ्रॉम द फर्टिलायझर. मग इक्विपमेंट जे आहे जसं ट्रॅक्टर वगैरे आहे त्याच्यासाठी, विहीर खोदायसाठी आपण त्याचं बघतो. शेती विकत घ्यायसाठी सुद्धा आपल्याला फार्म सबसिडी मिळताना दिसते. काही अवजारं घ्यायची असतील ते बघतोय. सोबतच जर त्याला स्टोरेज करायचं असेल ते पण बघतोय. इथपर्यंत की भारत हा आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉम्पेट करू शकत नाही आणि त्याच्यामुळे भारत हा ट्रेडच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सुद्धा सबसिडी देतोय. त्यामुळे यातले काही विषय अत्यंत ज्वलंत झाले जसं ट्रेडच्या कॉन्टेक्स्ट मध्ये वगैरे, है ना. आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की फार्म सबसिडीज हा महत्वाचा विषय आहे. दोन बाजूने, एक आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला संघर्ष करायचा आहे WTOशी, आणि दुसरं आपल्या बळीराजाला वाचवायचं आहे सर्व प्रकारच्या अडचणीतून. या दुहेरी भूमिकेमध्ये फार्म सबसिडीज जे आहेत त्याचं रॅशनलायझेशन काय आहे काय नाही ते पाहून ठेवायचं आहे. आणि सध्या इन्स्टिट्यूशनल मेजर्स काय केलेले आहेत का त्याच्यामध्ये ते पाहायचे. ओके. त्याच्यानंतर बघूया मित्रांनो, यातलाच एक भाग आहे महत्वाचा, ऍग्रिकल्चरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये महत्वाचा भाग आहे फूड सिक्युरिटी. बरोबर आहे. तर आपण काय करतोय तर आपण एका बाजूला जर आपण बघितलं तर एका बाजूला आपला शेतकरी जो आहे तर शेतकरी जो आहे त्याला मदत करतोय. तर दुसऱ्या बाजूला भारतातील गरीब जनता आहे त्या गरीब जनतेला आपण फूड सिक्युरिटी देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी म्हणून आपल्याला दिसतंय दुवा कुठला आहे तर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. एका बाजूला शेतकऱ्याला आपण अश्युअर्ड करतो, मिनिमम सपोर्ट प्राइस आणि प्रोक्युरमेंट प्राइस प्रोक्यूर करून घेतो. प्रोक्यूर केलं तर काय करणार तर आपल्याला असं दिसतंय की आपण अडचणीच्या साठी स्टोरेज करून ठेवतो, FCI ला स्टोरेज करून ठेवतो. केवळ स्टोरेज करत नाही तर गरीब जो आहे त्याची फूड सिक्युरिटी करायसाठी आपण कुठली सिस्टीम वापरतो? PDS, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम वापरतो. ती कशी आहे, त्याची संरचना काय आहे, त्याचे नॉर्म्स काय आहेत, है ना, ते पाहून घ्यायचे. कुठल्या प्रकारच्या रंगाचे कार्ड कुणाला वापरायचे असतात, काय त्याचे परिमाण आहेत, है ना, काय त्याचे निकष ठेवलेले आहेत ते सुद्धा पाहून घ्यायचे, है ना. सोबतच मित्रांनो फूड डिस्ट्रीब्युशनच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम्स राबवल्या जातात. सोबत कुठले प्रोडक्ट्स PDS मध्ये येतात ते पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. काहीही विचारू शकतात, है ना. आणि मग फूड सिक्युरिटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ऑलरेडी फूड सिक्युरिटी आधी झालेला आहे माल नरिशमेंट मध्ये वगैरे, तर रिपीट मी काही करत नाही. ओके. नेक्स्ट बघूया मित्रांनो.
नेक्स्ट याच्याच कॉन्टेक्स्ट मध्ये आतापर्यंत आपण चर्चा केली ती म्हणजे गॅट है ना. तर गॅट मध्ये आपण यापूर्वी बघितलेले गॅटचे अग्रीमेंट जे आहे ऍग्रिकल्चर मार्केटिंगच्या कॉन्टेक्स्ट मध्ये मी सांगितलं आताच. अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर हा कंटेन्शियस इश्यू आहे. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ऍग्रिकल्चर मार्केटिंग म्हणजे ट्रेड जो आहे है ना, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ट्रेड सबसिडी द्यायच्या नाही द्यायच्या ते बघायचं आहे. किती सबसिडी कोण देऊ शकतं ते सर्व बाबी इथे पाहायच्या. भारत अजूनही लिमिट्सच्या आतमध्ये आहे असं मानलं जातं, तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही विकसित राज्य आहेत राष्ट्र आहेत ती अत्यंत प्रबळ आहेत है ना. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. ते बऱ्याचशा हिडन सबसिडी ज्याला आपण म्हणतो है ना, एकदम हिडन सबसिडी देतात ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सबसिडीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये एक संकल्पना आहे WTOच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, ते म्हणजे बॉक्सेस है ना. ते बॉक्सेस लक्षात घ्यायचे, कुठल्या प्रकारची सबसिडी कुठल्या बॉक्समध्ये येते है ना. ग्रीन बॉक्स है ना, अंबर बॉक्स, ब्ल्यू बॉक्स असे बॉक्सेस आहेत. तर कुठली सबसिडी कुठल्या याच्यात येते ते पाहायचं आहे. आणि ऍग्रिकल्चर मार्केटिंगच्या कॉन्टेक्स्ट मध्ये इंडियाचा काय पोझिशन आहे ते वगैरे बघून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो बघूया आपण एक महत्वाचा ऍग्रिकल्चरचा पार्ट आहे तोच आपल्याला दिसेल रूरल डेव्हलपमेंट. हा कॉमन आहे, टिपिकल आहे. रूरल डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला दोन बाबी दिलेल्या आहेत, स्ट्रॅटेजीज ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड रूरल इन्फ्रास्ट्रक्चर सोशल अँड इकॉनॉमिक. तर हा ऑलरेडी आधी पण झालेला आहे. आपल्याला इथे वेगवेगळ्या ज्या काही प्लॅन्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या पाहून घ्यायच्या आहेत ग्रासरूट लेवलच्या. ठीक आहे. आणि मग रूरल इन्फ्रास्ट्रक्चर काय, तर सोशल आणि इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला पाहून घ्यायचं आहे ना. तर कुठला इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये अवेलेबल आहे, काय आहे, स्कूल्स पासून तर काय फॅसिलिटीज आहेत त्या आपण पाहून घ्यायच्या आहेत. मार्केट वगैरे जनरल टॉपिक आहे, हा जनरल बघायचा आहे. ओके. त्याच्यानंतर कोऑपरेशन मित्रांनो 2.3 2.2 मोठा होता बघितला, आवाका खूप मोठा होता. 2.3 चा आवाका मोठा आहे, पण मी एकाच स्लाइड मध्ये कंप्लीट करायचा प्रयत्न करतोय. पहिल्या याच्यात विचारलंय त्यांनी कॉन्सेप्ट, मिनिंग, ऑब्जेक्टिव्ह, न्यू प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेशन असं संकल्पना दिली आहे ना. एक ट्रॅडिशनल कॉन्सेप्ट सांगायचा आहे, अर्थ त्याचा सांगायचा आहे, त्याचे उद्दिष्ट काय आहे ते, आणि नवीन संकल्पना आलेल्या आहेत कोऑपरेशनच्या त्या आपल्याला पाहायच्या. थेरॉटिकल आहे हा, टिपिकल. तो थेरॉटिकल आपण वाचून घ्यायचा. त्याच्यानंतर ग्रोथ अँड डायव्हर्सिफिकेशन ऑफ कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन इंडिया, हा डाटा वाईज वाचून घ्यायचा. तर डाटा वाईज म्हणजे हा हिस्टॉरिकल पार्ट आहे, तर थोडासा हिस्टॉरिकल पार्ट पाहून घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप हा झालेला आहे मित्रांनो. सेल्फ हेल्प ग्रुप कुठे झालेला आहे, राईट, यस, पेपर 2 मध्ये झालेला आहे. पेपर 2 मध्ये झालेला आहे, मी रिपीट काय करणार नाही. त्यानंतर स्टेट पॉलिसी अँड कोऑपरेटिव्ह सेक्टर म्हणजे लेजिस्लेशन, कोऑपरेटिव्ह ऍक्ट वगैरे पाहायचं आहे. ऑडिट वगैरे काय होतं काय नाही ते पाहायचं आहे. हा टेक्निकल आहे. इथे कोऑपरेटिव्ह ऍक्ट तुम्हाला पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑफ कोऑपरेटिव्ह इन महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये जे काय राजकारण झालं कोऑपरेटिव्ह सेक्टरचं आणि त्याचा सत्यानाश करून टाकला आहे, तर ते थोडेसे प्रॉब्लेम्स बघून घ्यायचे. इश्यूज, इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स वगैरे काय आहे, पॉलिटिक्स वगैरे काय आहे ते थोडंसं पाहून घ्यायचं. याचे बरेचसे रिपोर्ट्स आहेत, कमिटीचे रिपोर्ट्स आहेत, ते कमिटीचे रिपोर्ट्स पाहून घ्यायचे. त्याच्यानंतर प्रॉस्पेक्ट्स ऑफ कोऑपरेटिव्ह इन द इरा ऑफ ग्लोबल कॉम्पिटिशन, खूप सुंदर टॉपिक आहे. हा थेरॉटिकलच आहे थोडासा, याच्यामध्ये वेगवेगळे मतमतांतरे आहेत ते पाहायचे. म्हणजेच काय, कोऑपरेशन मध्ये महत्वाचं इथे हा एक पाहून घ्यायचा, खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ते पाहून घ्यायचं आहे. आणि तिसरं लेजिस्लेशन हा पाहायचा आहे. बाकीचा हा तर कॉमन कमिटीज वगैरे पाहून घ्यायच्या आहेत. सेल्फ हेल्प ग्रुपमध्येही आपल्याला कॉन्सेप्ट जो आहे तो पाहून घ्यायचा आहे. बाकी काही याच्यामध्ये एवढं काही आहे नाही. पण यामध्ये प्रश्न जे येतात ते टिपिकल प्रश्न येतात मित्रांनो. तुम्ही जर हा थरोली केला तर सहजरीतीने जमेल. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट महत्वाचा आहे मॉनिटरी अँड फायनान्शियल सेक्टर है ना. मॉनिटरी अँड फायनान्शियल सेक्टर असा मी है ना हा कॉन्टेक्स्ट मध्ये घेतलेला आहे. मॉनिटरी अँड फायनान्शियल सेक्टर हा बघा महत्वाचा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो काय घेतलेलं आहे बघूया. पहिलं सरळ सरळ इथे फायनान्शियल सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये महत्वाचा आपल्याला फक्त पाहायचा आहे काय, रोल ऑफ RBI हा महत्वाचा पाहायचा आहे. तर त्यामध्ये फायनान्शियल सिस्टीम मधली जी आहे स्ट्रक्चर बघून घ्यायचं, म्हणजे बँकिंग सिस्टीम वगैरे कशी आहे ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर RBI चा रोल आपल्याला पाहून घ्यायचा आहे.
है ना, वेगवेगळे रोल आहेत, खूप सारे रोल आहेत, तुम्ही प्रिलिमला केलेलंच आहे, बँकर्स बँक, लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट्स वगैरे आपण पाहिलेले आहेत, बस ते बघायचं आहे. त्यानंतर मॉनिटरी अँड क्रेडिट पॉलिसी, आरबीआयची मॉनिटरी अँड क्रेडिट पॉलिसी सातत्याने बदलली, म्हणजे आपल्याला बघून घ्यायचं आहे प्री 1997 पोस्ट 1997 हा फेज आहे, जेव्हा आरबीआयला ज्याला ऑटोनॉमी प्युअरली मिळाली आणि त्याचं फिक्स काम झालं. ओके, तर तो एक फेज आहे, तो थ्रेशोल्ड इयर आहे. तो थ्रेशोल्ड इयरच्या कॉन्टेक्स्टमध्ये मॉनिटरी आणि क्रेडिट पॉलिसी पाहिजे, प्री 1997 पोस्ट 1997. म्हणजेच काय, तर आपल्याला आधी दोन क्लासिफिकेशन राहायचे, बिझी सीझन आणि स्लॅक सीझन पॉलिसी, तो संकल्पना गेली. आता टार्गेटिंग बघा खाली, टार्गेटिंग इन्फ्लेशन ही संकल्पना आली, त्या कॉन्टेक्स्टमध्ये ही मॉनिटरी आणि क्रेडिट पॉलिसी बघायची आहे. त्यानंतर ट्रान्समिशन मेकॅनिझम एक संकल्पना आहे, ट्रान्समिशन है ना मेकॅनिझम. म्हणजेच काय, तर आपल्याला असं दिसतंय की काही जे आहे इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे, किंवा जे आपल्याला ऍसेट प्राइजेस म्हणतोय है ना, ऍसेट प्राइस एक संकल्पना आहे है ना. तर ऍसेट प्राइस आणि जनरल इकॉनॉमिक ग्रोथ याच्यावर वेगवेगळे जे काही मॉनिटरी पॉलिसीज वगैरे आहेत, वेगवेगळी धोरणं आहेत, आरबीआय सातत्याने जे याच्यावर वर्क करत राहत, त्याचा काय परिणाम होतोय, ते परिणाम कशा प्रकारे होतोय, त्याचा नंतर जसं डिमांड आहे ना, इंटरेस्ट रेट आहे, याच्यावर काय परिणाम होतोय, हे परिणाम तपासायचं, मेजर करायचं, एक प्रक्रिया, इट्स अ प्रोसेस. ओके, तर ती आपल्याला समजून घ्यायची आहे. सो इट्स अ टेक्निकल, म्हणजे तुम्ही इथे रोल ऑफ आरबीआय मॉनिटर अँड क्रेडिट पॉलिसी कराल म्हणजे ट्रान्समिशन मेकॅनिझम बघतोय, असंच आहे ते, असं काही नवीन नाही. आणि टार्गेटिंग, इन्फ्लेशन टार्गेटिंग ही संकल्पना आहे, ती आपल्याला पाहायची आहे है ना. तर मला वाटतं टार्गेटिंग इन्फ्लेशन हे तुम्हाला संकल्पना माहीतच असेल, काही सांगण्यासारखं नाही, शब्दच दिलेला आहे, इन्फ्लेशन टार्गेटिंग म्हणजे कशाला, भाववाढीला टार्गेट करायचं. टार्गेट करायचं म्हणजे त्याला चेज करायचं. तर चेज करण्यामुळे काही अडचणी येतात का, म्हणजे ही संकल्पना खरंच फायदेशीर आहे की नाही, भारतासारख्या देशाला फायदेशीर आहे की नाही, त्या कॉन्टेक्स्टमध्ये बघायचं. ओके, तर हा प्रिलिमचाच भाग आहे मित्रांनो, टिपिकल. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट एक जनरल आहे मॉनिटरी आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये, ग्रोथ इन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इन इंडिया. हा डाटा वाईज आहे, हिस्टॉरिकल बघायचा, बँकिंगच्या आणि नॉन बँकिंगच्या कॉन्टेक्स्टमध्ये सरळ सरळ डाटा बघायचा आहे, बाकी काय नाही. कशाचा, क्रोनॉलॉजिकल डाटा बघायचा आहे की फायनान्शियल सेक्टर 1950s मध्ये कसं होतं, 1980s मध्ये कसं आलं, 1990s मध्ये काय, आणि आता प्रेझेंट कंडिशन काय, असं टप्प्याटप्प्याने तुम्ही फेज वाईज बघायचं है ना. म्हणजे इथे एक थ्रेशोल्ड करता येईल की प्री रिफॉर्म आणि पोस्ट रिफॉर्म असा एक कॉन्सेप्ट करता येईल, आणि तेवढ्या याच्यात पाहायचं आहे. डाटा वाईज आहे हा, डाटा एलिमेंट आहे, भरपूर डाटा आहे, तेवढा वाचून घ्यायचा. कुठल्या पुस्तकातून, दत्तायन सुंदरम वगैरे जे आहेत चांगली पुस्तकं दर्जेदार जी आहेत, त्याच्यामध्ये भरपूर डाटा दिलाय, तेवढा पाहून घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर यामधलंच फायनान्शियल सेक्टर, फायनान्शियल मार्केट आहे, डेव्हलपमेंट पोस्ट 1991 म्हणजे पोस्ट एलपीजी हा एलिमेंट बघायचा आहे. कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये बघायचा आहे, तर दोन्ही याच्यात, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट, दोन्ही याच्यामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट्स पाहायचे आहेत. एलपीजी नंतर काय झाले, ओपनिंग ऑफ, म्हणजे जसं मनी मार्केट बघितलं तर हे बरचसं ऑटोनॉमस झालं, रॅशनल झालं, नवीन टूल्स आलेत, नवीन डायमेन्शन्स इथे आरबीआयने वापरल्या, ते पाहायचं आहे. तसंच कॅपिटल मार्केट बरंच फ्लोरिश झालं है ना, ते बरंच वधरलं आणि बरंच स्प्रेड पण झालं, त्यामध्ये नवीन नवीन टूल्स आले, नवीन नवीन टेक्निक्स आल्या, ते आपल्याला ह्या दोन्ही याच्यामध्ये पाहून घ्यायच्या, मनी मार्केट आणि कुठल्या याच्यामध्ये, पोस्ट 1991. ओके, म्हणजे पोस्ट रिफॉर्म ज्याला आपण म्हणू, तो कॉन्सेप्ट पाहून घ्यायचा आहे. तर हा पण डाटा एलिमेंट आहे, डाटा भरपूर करून घ्यायचा आहे, चांगल्या पुस्तकामध्ये दिलेलंच आहे. त्याच्यानंतर एक महत्वाचा आहे सेबीचा रोल है ना. तर आपल्याला कॅपिटल मार्केटच्या कॉन्टेक्स्टमध्ये सेबीचा रोल पाहायचा आहे. सेबीचा रोल म्हटलेला आहे, तर रोलच नुसता पाहायचा नाही, तर सरसकट सेबी जे आहे त्याची एस्टॅब्लिशमेंट,
केव्हा झालेला आहे, त्यानंतर सेबीचे फंक्शन्स, कार्य काय आहे, आणि सेबीने आतापर्यंत काय काय डेव्हलपमेंट केलेलं आहे, तर ती डेव्हलपमेंटल हिस्ट्री जी आहे सेबीची, वेगवेगळे टूल्स आहेत, वेगवेगळे क्रायसिस सहन केलेले आहेत, हर्षद मेहता पासून तर केतन पारेख पासून है ना, तर आता सध्याचे प्रॉमिसरी नोट्सचे इश्यूज, ह्या सर्व गोष्टी त्याने फेस केलेल्या आहेत आणि त्यातून नवीन काहीतरी त्यांनी केलेला आहे. तर हे सर्व गोष्टी, त्यातल्या रिफॉर्म्स, ह्या सर्व सेबीच्या याच्यामध्ये बघून घ्यायच्या आहेत. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला दिसते फायनान्शियल सिस्टीम. फायनान्शियल सिस्टीम मध्ये वर्ड आहे मित्रांनो रिफॉर्म्स, हा शब्द टाकलेला आहे है ना, रिफॉर्म्स हा शब्द टाकलेला आहे. फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म असा शब्द वापरला, फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म. फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म असं म्हटलं तर आपल्याला खूप जास्त मागे जायची गरज नाही, तर आपल्याला 1991 हा थ्रेशोल्ड इयर लक्षात ठेवायचा आहे. आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म मध्ये पहिल्यांदा आपल्याला एक कमिटी बघून घ्यायची आहे, 2 कमिटी, माणूस एकच, म्हणजे ती म्हणजे नरसिंहम कमिटी 1 आणि नरसिंहम कमिटी 2, ह्या दोन्ही आधी बघून घ्यायच्या, खूप महत्वाचा आहे. हा बेस आहे फायनान्शियल सेक्टर रिफॉर्मचा. मग त्याच्यानंतर कुठले कुठले रिफॉर्म झाले है ना, बँकिंग मध्ये कुठले झाले, नॉन बँकिंग सेक्टर मधले कुठले, फायनान्स सेक्टर मधले कुठे झाले, त्याच्यानंतर कॅपिटल मार्केट मधले काय चेंजेस झालेले आहेत है ना, ह्या सर्व बघायच्या आहेत. आपण बघतो ना बँकिंग मध्ये खूप सुधारणा झाल्या, वेगवेगळे डायमेन्शन आले, जसं पेमेंट बँक पण आपण संकल्पना बघतो, मायक्रो फायनान्स ही संकल्पना बघतो एनबीएफसी मध्ये. तर ह्या सर्व बाबी इथे पाहून घ्यायच्या आहेत. तर मित्रांनो मला असं वाटतंय की तुम्हाला लक्षात आलं असेल एक्झॅक्ट इश्यूज काय आहे काय नाही. मला वाटतंय की आता कुठली अडचण नसावी है ना, पक्का समजलेला आहे, आवाका समजलेला आहे कसा वाचायचा. इकॉनॉमी टफर आहे बरं, लक्षात घ्या, परंतु महत्वाचा आहे. छान केला ना तर तुम्हाला मस्त स्कोर, एकदम जबरदस्त स्कोर भेटू शकतो. फक्त ती प्रॉपर मेहनत घ्यायची, थोडी दिल्लगी, बस फिर जम जाता, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ओके, थँक्यू.